जंगलात कसं आहे, मोठी मोठी झाडं पण आहेत ना, सुकून जातात कधी कधी. ती लाकडं मग वापरली की जंगल पण जरा मोकळं राहतं. ॲक्च्युली सर्व गोष्टी कशा माहीत आहे का, अशा एकामेकाला जोडून आहेत. नाहीतर प्रॉब्लेम काय होतं माहीत आहे का, जे झालं आहे आमच्या इथे चांदोली अभयारण्याला. तर आमचं गाव पडतं म्हणजे जो प्रचितगड किल्ला आहे तो आपला सातारा, सांगली आणि रत्नागिरी मी कोकण त्या पट्ट्याला तो मधला किल्ला आहे. म्हणजे आम्ही त्या बॉर्डरवरतीच राहतो. आता ते चांदोली अभयारण्य आपलं आलं तर ते सीन काय झालं माहिती आहे का, हे ही जी होते ह्याला जंगलतोड बोलत नाही. म्हणजे जंगलतोड म्हणजे जंगल सपाट करणं, आणि ही लाकडं घरी घेऊन जाणं म्हणजे ही सुकी लाकडं असतात ना, ती आपण घरी घेऊन जातो. त्यामुळे काय होतं, माणसं आतमध्ये जातात आणि अशी सुकलेली लाकडं वगैरे काढतात, जाळ्या जरा मोकळ्या करतात. त्यामुळे प्राण्यांना पण आतमध्ये शिरायला आहे ना, वावर करायला जरा बरं पडतं. पण चांदोली अभयारण्याबद्दल मी आलेलो. त्या अभयारण्यामध्ये काय झालं आहे की तिकडे माणसांचा वावर तर करू शकत नाही, फॉरेस्ट एरिया. मग आता तिकडे जाळ्या आहेत ना, जे जंगल झालं आहे घनदाट. मग आता सांबर पकडा, तर सांबर आहे ना, ह्या जाळ्यांमधून नाही फिरू शकत कारण त्याची शिंगवरती अडकतात. मग ते सांबर वगैरे आहेत ना, आमच्या साईडला खाली उतरलेत. आता रानगवे झाले. आता रानगव्यांना पण कधी खाणं पिणं चांगलं मिळत नसेल. वाघ आहेत. आता वाघ कसं माहिती आहे का, वाघाला शिकार करायला जरा मोकळी जागा हवी. आता एवढ्या अशा जाळ्या घनदाट झाल्या ना की हरिण म्हणा, ससा म्हणा किंवा वाघ ज्या ज्या प्राण्यांना खातो, तर ते सगळे प्राणी त्या झुडपामध्ये जाऊन लगेच लपतात. मग वाघाला आतमध्ये घुसता येत नाही त्याच्यामध्ये. मग अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या निगडीत आहेत. तर त्या गोष्टी थांबल्या ना तर भरपूर कठीण सगळं होणार आहे. पण असो, आमच्या पट्ट्याला आहे अजून लाकडं बिकड्यांची अजून तरी गरज आहे माणसांना, कारण सिलेंडरवरती काही पूर्ण नाही आहेत. त्यामुळं बरं आहे, जरा रानात जरा तरी मोकळी आहेत. म्हणजे आपण वावर करू शकतो, प्राणी पण आहेत ना, त्या आतमध्ये जाऊ शकतात. पण प्राणी आमच्याकडे बरेच वाढलेत, सगळं आहे. रानडुकर आहे, रानगवा आहे, बिबट्या, वाघ, सांबर, हे सगळे भयानक प्राणी. बाकी हरिण, ससा, भेकरं वगैरे तर आहेच.